नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर अशा पद्धतीने मी जो काही गोलगळा तयार करून घेतलेला आहे याच्यावरती आपल्याला अगदी छान पद्धतीने बारीक अशी पाइपिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर अशा पद्धतीने मी कपडा घेतला, तो बघू शकतात अशा पद्धतीने तिरका खेचल्यावर खेचला जातो। तर त्या तिरक्या मापात आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्याच्यापासून 1.5 इंचावरती आपल्याला किंवा मग 1.25 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत। तर मी 1.5 इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने खुणा करून आणि पाइपिंगच्या पट्ट्या कट करून घेणार आहे। तर तुम्हाला किती लागतील इतक्या पाइपिंगच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या। तर पूर्ण 1.5 इंच अंतर मोजून आणि ह्या पाइपिंगच्या पट्ट्या मी कट करून घेतल्या। त्याच्यानंतर मग ते आपल्याला अशा पद्धतीने तिरक्या ठेवून आणि जोडून घ्यायच्या। उलट सुलट बाजू बरोबर चेक करून घ्यायची आणि अशा पद्धतीने जोडून जे काही कोने आहेत सरळ रेषेत अशा पद्धतीने आपल्याला तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने शिलाई टाकून घेतली। पुन्हा मग ती पट्टीवरती मी दाब शिलाई देऊन घेतली। अशा पद्धतीने तिरक्या मापात जर आपण पाइपिंगच्या पट्ट्या जोडून घेतल्या तर शिलाईमध्ये कुठे जाड बारीक असा गोठ होत नाही आणि एकसारखी अशी पाइपिंग येते। तर ह्याच पद्धतीने दुसरी पट्टी सुद्धा मी जोडून घेतली आणि जी काही पाइपिंगची पट्टी आहे मी ती रेडी करून घेतली आणि मग आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकतात खेचल्यावर आपोआप ती खेचली जाते, मग ती आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर मी हा ब्लाउज पूर्ण शिलाई करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मग पुढच्या बाजूला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा राहील असं आपल्याला लक्षात ठेवत आणि मग ती जोडून घ्यायची। मी डबल फोल्ड करून घेतली आणि मग मी ही पाइपिंग जोडून घेत आहे। तर माझी पाइपिंग करण्याची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे। जर तुम्ही परफेक्ट अशा पद्धतीने गोलगळा तयार कट करून घेतलेला असेल तर आपली पाइपिंग अजिबात पलटी वगैरे काहीही होणार नाही आणि खूप छान पद्धतीने जोडली जाते। तर पूर्ण गळ्याला खालचा आकार चुकू न देता मी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला पाइपिंगची पट्टी आहेत ती आपल्याला नॉर्मल खेचत जोडून घ्यायची। तर ब्लाउज अजिबात खेचायचं नाही, जी काही पाइपिंगची पट्टी आहे ती आपल्याला थोडी थोडी खेचून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खेचून घ्यायची आणि जोडून घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्राची आहे ती आपल्याला कट करून घ्यायची। इथं सुद्धा अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा अंतर सोडून मग कट करायची आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला चेक केलं कुठे मागे पुढे झालं किंवा नाही, तर मी ते चेक करून घेतलं आणि मग जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर आपण हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला तर अगदी एकसारखी अशी बारीक पाइपिंग येते आणि बारीक पाइपिंग बनवण्यासाठी आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा कट करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला बारीक आणि एकसारखी अशी पाइपिंग बनवायची असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला पाइपिंगची पट्टी फोल्ड करायची। बघू शकतात अगदी इंची टेपच्या एक लाईन इतकं अंतर सोडून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तुम्ही पूर्ण हळूवारपणे कट करून घेतला, जेणेकरून शिलाई कट होणार नाही ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची। अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर मग आपल्याला जो काही गळ्याचा गोल आकार आहे तिथून आपल्याला पाइपिंगची पट्टी फोल्ड करायची आणि मग आपल्याला पुढून जोडायला सुरुवात करायची। तर बघू शकतात अशा पद्धतीने फोल्ड केली आणि त्याच्यानंतर मग सुरुवातीला थोडं मी लॉक करून घेतलं, जेणेकरून मशीन मागे पुढे करून आपल्याला लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि मग दोघंही हातांच्या आणि बोटांच्या साहाय्याने आपल्याला ही पाइपिंग बरोबर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। ब्लाउज कडच्या बाजूला आपल्याला पाइपिंगची काही पट्टी खालच्या बाजूला फोल्ड झाल्यावरती नॉर्मल बोटाच्या साहाय्याने आपल्याला बाजूला सरकवायची आहे आणि जी काही पाइपिंग जो काही गोट आहे तो आपोआप तयार होतो आणि खालच्या बाजूची जी काही शिलाई आहे ती आपल्याला पाइपिंगच्या गोटमध्ये येईल ही काळजी घेत आपल्याला पाइपिंगवरती शिलाई करायची आहे। तर शिलाई आपल्याला पाइपिंगच्या गोटवरती अजिबात जाऊ द्यायची नाही आणि अगदी एकसारखी अशी पाइपिंगच्या कडेने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची। ह्याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाउजला पाइपिंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग फायनली तुम्ही बघू शकतात तर दोघंही बाजूंना खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। जो काही आतील भाग आहे
त्यालासुद्धा खूप छान अशी आतून फिनिशिंग आहे, तर ते तुम्ही पुढे बघूच शकतात। तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला मी पायपिंग करून घेतली आणि शेवटी पुन्हा लॉक केलं आणि फायनली पूर्ण बघू शकतात खूप छान अशी बारीक एकसारखी अशी इथं पायपिंग तयार करून घेतली। अगदी पायपिंगच्या कडेने मी शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी काही आतील बाजू आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकतात खूप छान अशी फिनिशिंग आहे। त्याच्यानंतर मग ही पायपिंग झाल्यानंतर कुठेही पायपिंग पलटी वगैरे अजिबात होत नाही, तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। जर आपण परफेक्ट असा गोल गळा तयार केला तर पायपिंग सुद्धा अजिबात पलटी होणार नाही। ही आतील बाजू आहे ती सुद्धा खूप छान अशा पद्धतीने कुठे धागे वगैरे किंवा शिलाई वगैरे काहीही दिसत नाही आणि ही आतील बाजू आहे तिथं सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण ब्लाऊजला पायपिंग अशा पद्धतीने करू शकतात। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि मुद्दामून मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करून दाखवलेली आहे, जेणेकरून तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात येईल की पायपिंग कशा पद्धतीने करून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा।